नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की जी अपडेट आली आहे हवामान खात्याकडून। हवामान खात्याच्या मते वातावरणात होत आहे भयंकर बदल। यामुळे त्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस? काय आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर, गावात, खेड्यात, शेत शिवारात होणार येत्या 72 तासात ढगफुटी सदृश्य पाऊस? या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट, जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून। हवामान खात्याच्या मते वातावरणात होत आहे भयंकर बदल। यामुळे त्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, खेड्यात, वाडी वस्तीवर, शेत शिवारात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस? या प्रश्नांची उत्तरे आता घेऊया। तर बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरावरती कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झालं आहे व त्याच सोबत अरबी समुद्रावरती सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होताना दिसत आहे। या दोन्ही कारणांमुळे आपल्या पावन मायभूमीमध्ये पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून आपल्याला ढगांचा ताफा येताना दिसत आहे। यामुळे संपूर्ण राज्यात येत्या 72 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। पण यामध्ये सुद्धा येत्या 72 तासांमध्ये काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस? चला बघूयात। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूरचा काही भाग, पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ आणि अमरावती, त्यासोबत मराठवाड्यात परभणी आणि नांदेड हे 2 जिल्हे, त्यासोबत मध्य महाराष्ट्राकडे जर आपण आलात तर पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि नगरचा घाटमाथ्याचा एरिया, आणि जो कोकण विभाग आहे त्यातील संपूर्ण जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये येत्या 72 तासांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस होताना काही भागात दिसणार आहे। इतर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे। फरक एवढाच आहे की या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस आहे, पण या जिल्ह्यातील काही भागात आपल्याला जोरदार ते अति जोरदार पाऊस दिसला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं मत आहे। त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, शेतात जाताना किंवा शेतातून घरी परतत असताना जर ओढ्या नाल्यांना पूर आला तर एकतर आपण जिथं आहात तिथंच थांबा। बळजबरी ओढ्यातून मी येईल, माझ्या घरी पोहोचेल अशा लोभात पडू नका, कारण ओढ्याचा आणि नदीचा प्रवाह लक्षात न आल्यामुळे कित्येक जण आपली प्राण गमावून बसतात। म्हणून मित्रांनो, दुर्घटना से देर भली असं म्हणतात। त्यामुळे एखाद 2 दिवस आपण आपल्या शेतात राहा, नाहीतर आपल्या घरी राहा। शेतातलं जे व्हायचं ते होऊ द्या, पण स्वतःचा जीव जोखमीत घालून ओढ्या नाल्यांना आपण पाऊस असताना क्रॉस करू नये।
तर मित्रांनो, हा होता महत्त्वाचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की त्या 72 तासामध्ये राज्यात पावसाचा जोर वाढून बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार आणि काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे. आपल्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. पुढील दिवसांमध्ये पाऊस कसा पडू शकतो याबद्दल अचूक व ॲक्युरेट माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.